नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये आजपासून भगवान श्री रामचंद्र म्हणतात या सदराखाली आपण श्री रामचंद्रांचे निरनिराळे उपदेश ऐकणार आहोत. आज आपण परमात्म्याविषयी जाणून घेऊ. परमात्मा श्रीराम हनुमंताला म्हणाले, सर्व प्राण्यांच्या ठाई तू जे जीवात्म्याचे स्वरूप पाहतोस ती परमात्म्याची प्रतिबिंबित छाया आहे. प्रत्येक तळ्यात आणि नदीत विराट आकाशाचे प्रतिबिंब पडलेले तू पाहत नाहीस काय? परमात्मा हा आकाशाप्रमाणे स्थिर असतो. त्याची प्रतिबिंबे अस्थिर असतात. ज्याप्रमाणे आकाश एकच एक असते त्याप्रमाणे परमात्मा म्हणजेच परब्रह्म एकमात्र सत्य होय. सर्व दृश्यमान जीव म्हणजे केवळ त्याची प्रतिबिंबे आहेत. मी परमात्मा आहे आणि तू माझे प्रतिबिंब आहेस. हे जे मी तुला आता सांगितले ते परमगुह्य आहे. ज्यांना माझ्या ठाई भक्ती नाही अशांना त्यांनी अगदी राज्य देऊ केले तरीही हे गुह्य सांगू नकोस. या व्यतिरिक्त मी तुला देण्यायोग्य असा दुसरा कोणताही महान उपदेश नाही. केवळ दोरीच खरी आहे, तिच्यामुळे झालेला सर्पाभास काही खरा नाही. त्याचप्रमाणे केवळ परमात्मा सत्य आहे, हे जग असत्य आहे. हे जग मानवी डोळ्यांना, कानांना आणि मनाला खरे भासते, पण स्वप्नात पाहिलेल्या वस्तू इतकेच ते टिकते. शरीर, इंद्रिये, मन आणि प्राण याहून आत्मा निश्चित निराळा असतो. तो आनंदमय, सर्वश्रेष्ठ, निर्द्वंद्व, सनातन, निराकार, निष्पाप आणि शुद्ध असतो. ज्या क्षणी तुला ही अनुभूती लाभली त्याच क्षणी तू मुक्त झालास. श्रद्धायुक्त अंतःकरणाने गुरुचा सदुपदेश श्रवण करून परमात्मा आणि जीवात्मा यांची एकरूपता अनुभवण्याचा प्रयत्न कर. तत्वमसी म्हणजे तो तूच आहेस हाच गुरुचा उपदेश असतो. अर्थात त्या स्थितीप्रत पोहोचण्यासाठी गुरुकृपा अत्यावश्यक आहे. गुरुकृपा प्राप्तीने धन्य होण्यासाठी आधी तत्वमसी शब्दाचा अर्थ समजणे आवश्यक आहे. तत् म्हणजे परमात्मा, त्वम म्हणजे जीवात्मा आणि असी म्हणजे आहे. तात्पर्य हे की परमात्मा आणि जीवात्मा हे अगदी एकच आहेत. ते एकरूप असल्यामुळे त्यांच्या ठाई भेद पाहणे अशक्य आहे. त्यांच्यावर निरनिराळ्या गुणांचा आरोप करणे सुद्धा अशक्य आहे. पंचमहाभूतांचा हा देह सीमित आणि नश्वर आहे. हा आत्म्याहून अगदी वेगळा आहे. आत्मा अनादी, अनंत आणि अविच्छेद्य आहे. तो हा देह निर्माण करतो. याचे चांगले चिंतन करून आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न कर. नेती नेतीच्या ह्या प्रक्रियेने असार ते वगळीत वगळीत आत्मा निश्चितपणे काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न कर. पिकलेला आंबा खाताना ज्याप्रमाणे आपण रस चोखून घेतो आणि कोय फेकून देतो, त्याप्रमाणे चांगले वाईट यांचे मिश्रण असलेल्या या जगाचे परीक्षण करून जे सार असेल ते तू ग्रहण कर आणि निस्सार ते टाकून दे. आत्म्याला जन्म नाही की मृत्यू नाही. बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्थाही त्याला नाहीत. आत्मा हा पूर्णतः आनंदमय आहे. अशा या आत्म्याच्या ठाई तू दुःखमय संसाराची कल्पना का बरे करावीस? आत्म्याला दुःख होते असे तुला अज्ञानामुळे वाटते. ज्ञानाची पहाट होताच ही कल्पनेची भूते नाहीशी होतात. दोराच्या ठाई ज्याप्रमाणे सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे जे मुळी नाहीच ते भ्रमवश असल्यासारखे भासते. ही जी कल्पना अथवा असत्याला सत्य मानणारी मिथ्या भावना, तिलाच अध्यास म्हणजे आरोप असे म्हणतात. सत्ता, ज्ञान आणि आनंद यांनी युक्त अशा सच्चिदानंद स्वरूप आत्म्याला अशा भ्रमाचा स्पर्श देखील होत नाही. आत्मा सुखदुःखग्रस्त असल्याचे कसे भासते हे तुला ठाऊक आहे काय? एखादा लोखंडाचा तुकडा अग्नीत तापवला म्हणजे तो जसा अग्नी वाटतो त्याप्रमाणे आत्म्याचे बुद्धीच्या ठाई प्रतिबिंब पडल्यामुळे तो सुखदुःख लिप्त वाटतो. वस्तुतः आत्मा निर्लिप्त असतो. आत्मा हेच तुझे वास्तविक स्वरूप आहे हे जेव्हा तुला खऱ्या अर्थाने समजेल, तो जेव्हा निर्गुण आणि निरुपाधी असल्याचे तुझ्या लक्षात येईल, तेव्हा या निष्क्रिय आणि नश्वर देहाशी एकरूप होणे तू सोडून देशील. म्हणून आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाचा तू शोध घे. रोज औषध घेतल्याने ज्याप्रमाणे रोग नाहीसा होतो त्याप्रमाणे तू जर सतत आत्मचिंतन करीत राहिलास तर तुझे मन शुद्ध होईल आणि तुझ्या अज्ञानाचे पूर्व प्रवृत्तींसह समूळ उच्चाटन होईल. मन शुद्ध झाले म्हणजे तुला निर्भेळ आनंद प्राप्त होईल. तुला आत्मचिंतन सातत्याने कसे करता येईल? वेद म्हणतात, त्यासाठी एकांतात राहून इंद्रिय दमन करा व कोणत्याही प्रकारचा पापविचार मनात न येऊ देता
केवळ आत्म्याचा विचार करा. असे करता करता सर्वव्यापी आत्म्यात हे विश्व विलीन करा, म्हणजे मग तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होईल. आपण परब्रह्म आहोत, बंधनरहित आहोत, सर्वज्ञ आणि पवित्र आहोत अशी भावना तू धारण कर. नित्य अशीच अनुभूती ठेवून परमात्म्याशी एकत्व प्रस्थापित कर. बाह्य जगताची चिंता न करता आतल्या आत आनंद प्राप्त करून घे. मग तू स्वतंत्र होशील आणि लाटा नसलेल्या समुद्रासारखे तुझे चित्त शांत होईल. केवळ आत्मचिंतनातच जो योगी कालक्रमणा करतो त्याला प्रारब्ध संपेपर्यंत राहावे लागते. त्यानंतर तो माझ्या म्हणजे परमात्म्याच्या ठायी विलीन होतो. प्रिय लक्ष्मणा, ज्याच्या ज्ञानाने या संसाराचे मायाजाल तात्काळ नाहीसे होते, ते सर्वात मोठे रहस्य अर्थात परमात्म्याविषयक ज्ञान मी तुझ्याजवळही प्रकट करीत आहे. आधी मी तुझ्यासमोर मायेचे वर्णन करीन, त्यानंतर मी तुला ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सविस्तर समजावून सांगेन. त्यानंतर विज्ञानाविषयी आणि नंतर परमात्म्याविषयी सांगेन. ते ज्ञान प्राप्त झाले म्हणजे कशाचीही भीती म्हणून उरत नाही. आज आपण परमात्म्याविषयी जाणून घेतले. उद्या आपण आत्म्याविषयी जाणून घेऊ. धन्यवाद. आजचा भाग इथेच संपवू.